हॅलो एव्हरीवन, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आजचा आपला टॉपिक आहे, आज आपण बघणार आहे थिंग्स वी डू वेन वी अलोन. ज्या अशा काही गोष्टी ज्या आपण एकटे असताना मोस्ट ऑफ द कॉमनली सगळेच जण करतात. चला तर मग बघूया आजच्या अशा त्या कोणत्या कोणत्या गोष्टी आहे. चला, तुम्ही एकटे असताना एक्झॅक्टली काय करता? चला तर मी सांगते तुम्हाला, कारण मला माहिती आहे तुम्ही पण हे सगळं करतच असणार. आपण घरी एकटे असताना नॉर्मल नसतोच. आपण आपल्या घराचे ओनर, आपल्या घराचे सिंगर, डान्सर, फिलॉसॉफर सगळं काही आपण एका वेळेस आपण स्वतःच असतो. सर्वात पहिले येते आपलं ऑनलाईन शॉपिंग विदाऊट बाईंग. सगळ्यात आधी तर आपण ऑनलाईन शॉपिंगचं ॲप उघडायचं. 15-20 गोष्टी आपल्या आवडीच्या ॲड टू कार्ट करून ठेवून द्यायच्या, कार्टमध्ये आणून ठेवून द्यायच्या आणि त्याचं टोटल बघायचं. टोटल बघितल्यानंतर सरळ ॲप बंद करायचं. अशा प्रकारे आपली शॉपिंग होते आणि ते पण काहीही खर्च न करता. यालाच म्हणतात खरं टॅलेंट. आणि दुसरं म्हणजे आपण घरी एकटं असताना स्वतःलाच मोटिवेशन स्पीच द्यायचं, खूप मोटिवेट करायचं. तू खूप स्ट्रॉंग आहे अक्षय, तू खूप स्ट्रॉंग आहे, तू सगळं काही करू शकते, तुला कोणाची गरज नाही आहे, तू सगळं एकटं मॅनेज करू शकते. सगळं खूप मोटिवेट करून टाकायचं. प्रत्येक गोष्टींनी स्वतःला खूप स्ट्रॉंग दाखवायचं किंवा सगळेच करतात, तू पण करू शकते, असं तसं वगैरे सगळं. आणि मग थोड्या वेळानेच मग यांना फोन लावायचं, तुम्ही काय करताय, मला बोर होत आहे, असं तसं. म्हणजे शेवटी अशी वेळ येते की मग त्यांना कॉल लावावं लागते. शेवटी किती मोटिवेट केलं तरी असं वाटतं की त्यांच्यासोबत बोलावं म्हणून. आणि तिसरं म्हणजे कॅमेरा ऑन करून लगेच इन्फ्लुएन्सर बनणं. आणि माझी ही गोष्ट प्रत्येक कंटेंट क्रिएटर रिलेट करू शकते. जसं आपला कॅमेरा ऑन झाला, आपला व्हॉईस पूर्णपणे चेंज होतो. जसं की हे गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि जसं आपला कॅमेरा बंद झाला, आपलं शूट कंप्लीट झालं, तसं आपल्याला स्वतःवरच विश्वास होत नाही. अरे बाप रे, मी एवढं बोलली, मी हे बोलू शकते, मी हे काय बोलली. खूप प्रश्न येतात, पण कॉन्फिडन्स वाढते आणि ही गोष्ट खूप चांगली आहे. एकट्या असताना आपण स्वतःला मोटिवेट पण करतो, स्वतःमध्ये कॉन्फिडन्स पण आणतो आणि चांगलं असतं. आणि फोर्थ म्हणजे घरी एकटे असताना आपण स्वतःचे बॉस स्वतः असतो आणि खूप काही ठरवून ठेवतो की आज फायनली आपल्याला डिस्टर्ब करायला कोणी नाही आहे. तर हाऊसवाईफ मे बी जास्तीत जास्त हाऊसवाईफचं तर हेच असते की त्यांचं क्लिनिंगचं निघेल किंवा डस्टिंग, सगळं क्लीन करायचं, हे इथं ठेवायचं, हे आवरायचं, ते आवरायचं, हे धुवायचं, ते करायचं. पण जे सिंगल असतात, असं नाही आहे सिंगल म्हणून, पण असतात 50-50. बाकीच्यांचं असं असते की हां, आज मी एकटी राहणार आहे घरी, आज मस्त आराम करीन, छान आराम करीन, हे खाईल स्वतःसाठी, हे बनविला, स्वतःला टाईम देईल, स्वतःसाठी स्वतःला स्पेशल फील करून देणार. बाकी सगळं ठरवायचं की आज मी हे करील, आज मी हे बनवणार स्वतःसाठी, आज मी हे कुक करणार किंवा मी इकडे जाणार, तिकडे जाणार. पण शेवटी असं असते की सुट्टीचा दिवस म्हटलं किंवा जर घरी एकटे असलो, आपल्याला कोणी नसले, तर आपल्याला म्हणून शेवटी सगळं ठरवून डिसाईड करून आपण शेवटी आरामच करतो, बाकी काही नाही करत. आणि पाचवं म्हणजे आपलं इमॅजिनरी फ्युचर प्लॅनिंग. आपण घरी एकटे असताना आपण फ्युचरची प्लॅनिंग खूप करतो, खूप डिसाईड करून ठेवतो फ्युचरसाठी. असं करणार, उद्या मी असं करणार, जसं की उद्या मी लवकर उठणार, उद्याचं माझं डाएट असं असणार, मी फिरायला जाणार, वर्कआउट करणार, सगळं काही डिसाईड करून ठेवतो आपण. पण ते असं होते की आपण सगळं काही डिसाईड करून ठेवून देतो, मोटिवेट करून ठेवून देतो स्वतःला, उद्या हे करायचं, मला ते करायचं आहे, मला फिरायला जायचं आहे, वर्कआउट करायचं आहे, एक्सरसाइज करायचं आहे, आता स्वतःकडे लक्ष द्यायचं आहे, डाएट करायचं आहे, सगळं प्लॅन जे प्रॉपर आपण डिसाईड केलं त्यावेळी नाही करायचं आहे. ठीक आहे, झोपून जातो, छान अलाराम लावून मस्त झोपून जातो. सकाळी जसं उठलं, उठायच्या आधी जसं अलाराम वाजला, अलाराम बंद करून उद्यापासून नेक्स्ट डेपासून आपण नक्की करायचं, आजच्या दिवस आराम करून नेक्स्ट डेपासून नक्की करायचं. असं करता तो नेक्स्ट डे तर कधी येत नाही. हे माझं स्वतःच्या लाईफचा एक्सपिरियन्स आहे. आम्ही खूप डिसाईड करतो, उद्या करायचं. एक दिवस जरी आम्ही खूप मोटिवेट होऊन केलं, दुसऱ्या दिवशी ते पॉसिबल होत नाही. तर ते कोणत्या कारणांनी किंवा मे बी आम्हीच जास्त आळशी म्हणून उठणं होत नाही आमच्यासाठी. आणि सहावं म्हणजे आपल्या जीवनाची पूर्णपणे फ्रीडम असते. आपण एकटे असताना आपलं प्रॉपर डिसाईड म्हणजे असं नसतेच की पूर्ण थालीमधलं आपल्याला जेवणच पाहिजे, पोळी भाजी वरण सगळं असं प्रॉपर. स्वतःला एकटं असताना त्या गोष्टीचा खूप त्रास येते. आणि स्पेशली जेव्हा एकटं असतं तेव्हा आपल्या मनाची गोष्ट जी आपल्याला, जसं आता माझं लग्न झालं आहे, सो यांना काही गोष्टी आवडत नाही, सो त्या मी एकटीसाठी तर मग माझी बनवायची इच्छा होत नाही, तर मी त्या गोष्टी बनवत नाही. जेव्हा मग मी एकटी असते, यांना कुठे बाहेर काम असते किंवा यांचं बाहेरचं प्लॅन असते, तेव्हा मग मी माझं असं डिसाईड असते. माझं सगळ्यात फेवरेट म्हणजे मसाले भात. माझं असं नेहमी होते की मी एकटी घरी असले की माझं असं डिसाईड होऊन जाते, आज मी एकटी राहणार आहे, आज काही टेन्शन नाही, पोळ्या नाही बनवायच्या, वरण नाही लावायचं आहे, डाळ नाही करायची, या भाजी नाही बनवायची, आज फक्त मी मसाले भात करणार, कढी करणार स्वतःसाठी आणि स्वतःला वेळ देणार. पण
हां, करते पण मी तसं. पण लग्नाआधी मी ह्या गोष्टी करत नव्हती. जेव्हा एकटी राहायची तेव्हाही असं डिसाईड करत होती. पण एवढं खूप त्रास यायचं हे सगळं एवढं सगळं करायसाठी. मसाले भात करायलाही खूप तेव्हा जीवावर यायचं. तर मॅगी बनवून टाकायची, खाऊन टाकायची. पण आता मसाले भात पण काही नाही वाटत लग्न झाल्यानंतर, कारण स्वयंपाकच एवढं बनवावं लागते. त्याची स्पीडही वाढली आणि तेवढ्या वेळात होऊन पण जाते. सो मसाले भात आता एक ईझी वाटते, पटकन बनून जाते. आपलं मानते तर माझं मोस्ट फेवरेट आहे. जेव्हा जेव्हा मी एकटी असते माझा मसाले भात हा फिक्स असतो. मी स्वतःसाठी माझं फेवरेट तो असतो, तर मी बनवते स्वतःसाठी ते. जे की यांना तेवढं नाही आवडत. सो मी स्वतःला ट्रीट करायसाठी म्हणून मी ते स्वतःसाठी बनवते. आणि 7वं असते मिररसमोर उभं राहून स्वतःशीच बोलणं. मिररसमोर उभं राहायचं आणि स्वतःसोबत कन्व्हर्सेशन करायची, स्वतःला मोटिवेट करायचं. आणि स्पेशली असं मोस्ट ऑफ द टाईम होते की आपल्याला कोणी काही बोलतो तर आपण काही कारणांमुळे त्याला तिथेच उत्तर लगेच देऊ शकत नाही काही कारणांमुळे. सो मग ते आपल्या मनात एक गोष्ट असते. सो मग ते असं कधी कधी होते की मिररसमोर जायचं आणि ते एकटे असताना जास्त डोक्यात चालू असते. सो ते मिररसमोर जायचं आणि मिररसमोर गेल्यावर मग त्याने मला असं असं म्हटलं होतं, तर मी त्याचं उत्तर त्याला अशा पद्धतीने देणार. त्याने मला असं म्हटलं होतं, मला असं बोलायला पाहिजे होतं, मी त्याला असं असं उत्तर देणार. असं कन्व्हर्सेशन असते, कन्व्हर्सेशन कंटिन्यू चालू असते. स्वतःच क्वेश्चन जनरेट करायचे आणि स्वतःच तिथे आन्सर देऊन द्यायचं. हे स्वतःला मोटिवेशन किंवा स्वतःला प्रिपेअर करण्यासारखं असते. आणि 8वं म्हणजे घरात कोणी नसतानाचा आपला कॉन्सर्ट. जो घरात कोणी नसताना आपल्यामध्ये जो एक वेगळाच आत्मविश्वास, एक कॉन्फिडन्स असतो. मस्तपैकी गाणे लावून द्यायचे आणि आपण गाणे बिलकुल कॉन्फिडन्सने, आपल्याला माहिती आहे आपलं चुकतही असेल तरी आपण कॉन्फिडन्सने मस्तपैकी गाणे म्हणत असतो. आपल्याला स्वतःसाठी ते एक हे असते, स्वतःला चीअरअप करत असतो स्वतःला गाणे. आणि माझं तर स्पेशली असं होतं की मी जर काम करत असले तर मला असं शांत, कारण मी एकटी असते तर मला असं शांत घर नाहीच आवडत. मी टी व्हीवर तेच गाणे लावून देते. माझं तर रोजचंच होते म्हणा. मी काम करत असताना मी टी व्हीवर गाणे लावून देते आणि माझं इकडे सिंगिंग चालू असते. मग ते स्वतःचे वर्ड्स कसे पण निघाले तरी चालते, चुकीचे असो किंवा काही आपण वर्ड्स चुकीचे म्हणतो किंवा काहीही म्हणतो, पण एक कॉन्फिडन्स असते आणि त्या गोष्टीने एकटेपणा नाही वाटत, लोनलीनेस नाही वाटत आपण सिंगिंग करत असलो तर. आणि त्या म्युझिकमध्ये आपण पूर्णपणे चालले जातो. सो तो वेळ कसा निघून जातो ते समजतही नाही आपल्याला. जेव्हा आपण सिंगिंग करत असतो आपल्याला वेळ खूप छान वाटतो तो. आणि 9th म्हणजे आपलं जे कॉमन आहे, सिंगिंग असेल तर आपलं डान्स तर आलाच पाहिजे. तसं तर मला डान्स येत नाही, मला काहीच डान्स करता येत नाही. पण जर गाणे लागले आणि एकटं असलं तर कोणीच आहे इथे, जज करणार कोण आहे? आपल्याला कोणीच काही म्हणणार नाही आहे. काही हलवायचं असं सगळं पण एन्जॉय करायचं, स्वतःला चेअरअप करायचं. आणि ऑब्व्हियस आहे आपण सिंगिंग करत होतो, स्वतःला अरिजित सिंग तर समजतंच. खूप कॉन्फिडन्स येऊन जाते आपल्यामध्ये. सो त्याच्यासोबत तर डान्स करणारच आहे. थोडंफार जरी हललं तरी ठीक आहे. मजा येते तेवढंच, स्वतःला चेअरअप करणं होते. आणि एकटं असल्यावर त्या ह्या गोष्टी सगळ्या नॉर्मलच आहे. सगळेच जण करत असणार. मोठ्या आवाजामध्ये गाणे लावणं, मस्त डान्स करणं, कोणी बघणारे नसतात, कोणी जज करणारे नसतात. सो एक तो वेळ असतो जो स्वतःलाच देतो आपण. आणि 10वं म्हणजे शेवटचं आपलं फोन स्क्रोल करणं. हे तर सगळ्यात कॉमन आहे. असं नाही की आपण एकटे असतानाच ते करतो, पण रोजच होते. पण एकटे असताना ही गोष्ट जास्त होते, फोन स्क्रोल करणं. आपलं इंस्टाग्राम बस 5 मिनिटं बघते, त्यानंतर मग बंद करून देईल. 5 मिनिटाचं ते कधी 20 मिनिट, 25 मिनिट, 1 तास होऊन जाईल तरी आपल्याला माहिती नाही पडत. आपण स्क्रोल करतच राहतो. ते वेळ कसं चाललं जाते काही समजत नाही. आणि ते स्क्रोल करता करता आपलं अख्खा दिवसही चाललं जाईल तरी आपल्याला ही गोष्ट लक्षात येत नाही. सो हे होते काही थिंग्स वी ऑल डू वेन वी अलोन. सो मला नक्की कमेंटमध्ये सांगा, हॉनेस्टली सांगा कमेंटमध्ये की अशा गोष्टी ज्या तुम्ही सगळ्यात जास्त करता त्या मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर तुमची एखादी अशी सिक्रेट हॅबिट जी मी या व्हिडिओमध्ये, या कन्व्हर्सेशनमध्ये मी शेअर करायची विसरली असेल किंवा जी सांगितली नसेल तर ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मला खात्री आहे आपण घरी एकटे असताना सगळेच थोडे वियर्ड असतो. आणि हॉनेस्टली दॅट्स वॉट मेक अस ह्युमन, राईट? हे तर झालं आता आपल्या टॉपिकवरचं डिस्कशन झालं, आपलं बोलून झालं. सो उद्या आहे नागपंचमी आणि माझं पहिलं श्रावण सोमवार. सो मी पूजा करणार आणि सगळं करणार. माझ्या मम्मीनी आणि माझ्या सासूबाईंनी दोघींनी पण मला इन्स्ट्रक्शन देऊन ठेवल्या, अशा पद्धतीने कर. सो मी ते करायचा प्रयत्न करेल आणि तुमच्यासोबत पण ते शेअर करेल की माझं पहिलं श्रावण सोमवार मी कशा पद्धतीने सेलिब्रेट करते. आणि माझी पहिली नागपंचमी तीसुद्धा मी कशी तुमच्यासोबत शेअर करते ती तुम्हाला नक्की दाखवेल. बघा मग. आणि नागपंचमीबद्दल भरपूर गोष्टी असतात ज्या मला दोघींनी पण सांगितल्या, माझ्या मम्मीनी आणि सासूबाईंनी पण सो त्या म्हणजे वेगवेगळ्या असतात. आता प्रत्येकांकडच्या प्रथा वेगळ्या असतात. आमच्याकडे आता त्यांनी जसं सांगितलं की कैची धारदार ज्या गोष्टी आहे, आपल्या कैची, चाकू, आपल्या शिवण्याची सुई वगैरे सगळं साईडला ठेवायचं. त्या दिवशी नागपंचमीच्या दिवशी त्या सगळ्या गोष्टींचा यूज करायचा नाही. आणि तावा पण नाही मांडायचा, म्हणजे पोळ्या नाही करायच्या अशा त्यांनी. पोळ्या करता येईल बट तावा नाही मांडायचा. मग सो आता बघू
त्यांनी तर मला म्हटलं आहे की कढईमध्ये पोळ्या करशील, सो माझं हे फर्स्ट टाईम राहील. मी हे टास्क एक प्रकारे टास्क समजूनच करणार, कारण टास्कच असेल. मी कढईमध्ये कधीच पोळ्या केल्या नाही आहे. सो बघू आता मी कशा पद्धतीने त्या सगळ्या गोष्टी मॅनेज करील, तुम्हाला दाखवेल मी याच व्लॉगमध्ये. बघूया आपण. मॉर्निंग झाली आहे आणि आता मी सकाळी पटकन सगळे कामावरून आंघोळ करून लगेच पूजेसाठी बसली. आज असं यावर्षी असं झालं आहे की नागपंचमी आणि पहिला श्रावण सोमवार एकाच दिवशी आली आहे, तर दोन्ही पूजा एकत्रच केल्या मी. जसं की तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलंच होतं की ते नागपंचमीचं असं म्हणजे प्रत्येकांकडे प्रथा वेगवेगळ्या असतात. आमच्याकडे ज्या इन्स्ट्रक्शन मला माझ्या मम्मींनी आणि सासूबाईंनी दिले होते ते आम्ही सगळं फॉलो केलं. आम्ही अगोदरच्याच दिवशी ते सगळं काही काढून ठेवलं होतं, चाकू कैची वगैरे सगळं साईडला करून ठेवलं होतं. त्यांचं यूज नाही झालं पाहिजे, जर आपल्याला लक्षात नाही आलं तरी आपण बाय मिस्टेक जर नाही घेतलं पाहिजे म्हणून ते साईडलाच काढून ठेवून दिलं होतं. आणि इकडे मी माझी नागपंचमीची तर पूजा झालीच होती, म्हणजे एकत्रच करत होती दोन्ही. बस बेल वाहायचे होते, बेल वाहणं चालू होतं इकडे. आणि त्या दिवशी माझा उपवास होता. मी म्हणजे आता श्रावण सोमवारचे 2-3 वर्ष झाले मी उपवास करत आहे. आता लग्नानंतर तो हवी आहे, म्हणजे असं काही नाही कंपल्शन, ते माझ्यावर होतं. मी केलं, मला आवडतं तर मी ते उपवास केला. आणि उपवासासाठी स्पेशली मी रात्रीच साबुदाणा भिजत टाकला होता आणि दुसऱ्या दिवशी छान साबुदाण्याची खिचडी केली होती. मला लक्षात नाही राहत म्हणून मी मम्मीला सांगून ठेवलं होतं की मला रात्री आठवण करून देशील, म्हणजे आठवणीने कॉल करशील की मला साबुदाणा भिजत टाकायचा म्हणून. सो मग मी साबुदाण्याची खिचडी वगैरे केली होती. आणि दिवसभराचा उपवास असल्यामुळे मग रात्रीसाठी एक फुल मीलवाली थाली तयार करणार होती, म्हणजे पूर्ण थालीच करणार होती. तसं तर एवढं स्वयंपाक आपण नेहमी म्हणजे रेग्युलरमध्ये नसतेच तेवढं, पण आज म्हटलं उपवास आहे सो पूर्ण केलं होतं. मग डाळ, भात, पोळी, भाजी, मसाले भात केलं होतं, कांदा टमाटरची तडक्याची चटणी केली होती, पापड भाजले होते. आणि यावेळेस स्पेशल म्हणजे हे होतं की नागपंचमी असल्यामुळे मला पोळ्या ताव्यावर करता येत नव्हत्या, तावा नव्हता मांडता येत नागपंचमी असल्यामुळे. सो मी कढई मांडली होती. मम्मीनी सांगितली होती म्हणजे सासूबाईंनी की कढईमध्ये पोळ्या कशी, म्हणून मी फर्स्ट टाईम ट्राय केलं होतं आणि मला होप नव्हती, बट पोळ्या खूप छान जमल्या होत्या, म्हणजे जसं आपल्या ताव्यावरच्या जमतात तशा प्रकारेच जमल्या होत्या. सो त्या गोष्टीची एक वेगळी खुशी झाली होती की आपल्या पोळ्या एकदम प्रॉपर झाल्या आहे म्हणून. आणि आजच्या व्लॉगमधल्या ज्या गोष्टी तुम्ही जर रिलेट केल्या असेल, ज्या आपण एकट्या घरी असताना आपण करतो, जे मी सांगितल्या म्हणजे मी रिलेट केल्या, माझ्या गोष्टी शेअर केल्या, तुम्ही पण जर रिलेट करत असणार तर आम्हाला कमेंटमध्ये अजून सांगा की तुम्ही अजून अशा कोणत्या गोष्टी आहे ज्या तुम्ही अजून करता. आणि व्लॉगला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, तुम्हाला आवडलं असेलच व्लॉग आजचं. सो चला मग भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.